बाबा काय नाव तुमचं? कौल जनतेचा आपला जो एक उपक्रम चालू आहे, तुमचं नेमकं काय? विधानसभा जी निवडणूक आली आहे, या निवडणुकीमध्ये हळूहळू रंग भरू लागले आहेत. नेमकी तुमचं काय मत आहे? तुम्ही जुनी जाणकार मंडळी आहात, बोला. दादा, आमचं असं म्हणणं आहे, जे मायबाप सरकार आमच्या जनतेची, सर्वसामान्यांची जो आमची देखभाल करील, आमच्या समस्याला सामोरं जाईल, आम्ही त्याच्या बाजूचं काम करू. काय समस्या आहे तुमच्या गावातल्या? आता सध्या काही समस्या आहेत का? वीज, लाईट, पाण्याचे प्रश्न. परंतु वळसे पाटील तर म्हणताय इथं आम्ही विकास केला आहे, इथं रस्त्यांचा विकास केला आहे, सगळ्यांचा विकास केला नाही, आहे. विकास साहेबांनी विकास केलेला आहे, हां. पण आमचा 40 गावचा जो प्रश्न आहे, पाण्याचा समस्या आहे, फक्त हे आम्हाला वेळ चालतो, परंतु त्याच्यातून मार्ग काढ केलं वळसे साहेब, असं आमची अपेक्षा आहे. तुम्ही यावेळेस उमेदवार म्हणून कोणाला निवडून ना आम्ही देणार? सरकार आत्ता जे चालू सरकार आहे ना, आमच्या बघा लाडक्या बहिणींना पैसे मिळाले, आमच्या शेतकऱ्यांना मागं दुष्काळ आज अनुदान मिळालेलं आहे. आमच्या समस्या भरपूर या सरकारने महाविकास आघाडीच्या महायुतीच्या सरकारने तुमच्या समस्या सोडवल्या. हा, महायुती सरकारने काय वाटतं आमच्या यावेळेस मुलांच्या बाबतीत शाळेच्या फी कमी महायुतीतून जो उमेदवार देणार आहे कोणी असू द्या, आम्ही सरकारच्या बाजून जो आमची मायबाप जनतेची सेवा करील, आम्ही सरकार त्यांची सेवा करणार. कोणताही उमेदवार असू द्या, आम्हाला त्याच्याशी काही दुमत नाही. बाबा तुमचं नाव काय? विलास होतो पण सर. विलास पानसरे. हो, शेतकरी आहात? हा, शेतकरी आहात. काय तुमच्या शेतीमालाला बाजारभाव चांगला मिळाला आहे का यंदा? हो, आता चालूमध्ये आहे ना, आता या 2-3 महिन्यामध्ये दुधाला भाव चांगला मिळाला आहे. समाधानी आहात? आधी हो, समाधानी. ऊसाला जो बाजारभाव भीमाशंकर कारखान्याने ऊस वगैरे जाहीर केला आमच्याकडे नाही दादा. तुमचा नाही, पण शेतकऱ्यांना जो मिळाला 3200 बाजारभाव जो मिळालेला आहे, आता त्याबद्दल ते- तुम्ही समाधानी आहात का? जे शेतकरी पट्ट्यामध्ये शेती पिकवतात, ऊस पिकवतात, त्या शेतकऱ्यांना तुमचे नातेवाईक असतील, तुमचे फोन होत असतील, तुमची चर्चा होत असेल ना त्यांच्यावरून? आमचे पाहुणे रावळे म्हणतात बरं आहे, चालेल. आनंदी आहेत का? हो, आनंदी आहे. म्हणजे कारखाना विचार करतो शेतकऱ्यांचा, हो, कारखाना शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करतोय. जवळजवळ शेतकऱ्यांच्या काही समस्या नाही. काही लोक अपप्रचार करतात, कारखान्याची बदनामी करतात. हे बघा साहेब, जनता जनार्दन हुशार झालेली आहे. जे सरकार जनता मायबापची म्हणजे सहकार्य करील, त्यांच्या बाजूने लोक उभी राहणार आहे. त्याच्यात काही वावगं नाही. उमेदवार कोणीही असो, शेवटी सरकार महत्त्वाचं आहे. महायुतीने जर दिलीप वळसे साहेबांना उभं केलं, तिकीट दिलं, तर तुमचा बाजू त्यांच्या बाजूने कल असणार? हो, 100%. बाबा तुमचं काय मत आहे? तुमचं काय नाव बाबा? आमचं नवनाथ बगाटे. बरं बरं. बगाटे साहेब, काय तुमचे काय विचार आहेत येणाऱ्या विधानसभेला? नेमकी काय भूमिका असेल? तुम्ही जुनी जाणकार मंडळी आहात, जे तुम्ही बोलाल तेच युवक ऐकतात, नागरिक ऐकतात, तुमच्या विचारावर चालतात. काय मत आहे तुमचं? तुमचं आपलं स्वतःचं एक मत सांगा. आमचं काय स्वतःचं मत आहे. आम्ही समजा मतदान तिथं पेटी कशी गेल्याच्या नंतर ठरवणार बा कोणाला मतदान करायचं. तेव्हा ठरवणार ऐन वेळेला? कशावरून ठरवणार? काय मुद्दा असेल ठरवायचा? काय नाही, आता मुद्दा काय काय नाही बा, तिथं गेलं बा तुमच्या गावात विकास कामं झालीत का? ओके. चांगली कामं झाली, रस्त्याची, मंदिराची, पुलाची कामं? वळसे साहेबाच्या माध्यमातून काही कार्य झालं? हो, झाले. मन मोकळेपणाने सांगा, माझ्याकडे बघून सांगा. मग यंदा दिलीप वळसे पाटलांच्या पाठीशी उभे राहणार का विधानसभेला? राहू ना. धन्यवाद.